नितेश राणे स्वतःला गृह खात्यापेक्षा वरचढ समजतात का, असा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे त्यांची वक्तव्यांची मालिका. कधी ते माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं म्हणतात, तर कधी पोलीस माझं काहीच बिघडवू शकत नाही असं बरळतात. पोलीस खिशात असल्याच्या आविर्भावात वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंची ही भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? आणि ते काम केल्यानंतर एक फोन मला आणि महेश दादांना फक्त टाका. तुम्हाला कसं सुखरूप घरी पोहोचवायचं ते हा नितेश राणे काळजी घेईल, चिंता करू नका. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस नावाचा, काही होत नाही आपल्या लोकांना. त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला, तूच त्या टिप्याची. मला फोटो आणला तर चुकीन झाल्याच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही. मला काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार. आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार? राहायच्या जागेवर सांगा तुम्हाला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले नितेश राणे यांनी गेल्या काही काळात दुसऱ्यांदा अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. लव्ह जिहाद, लँड जिहादच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत नितेश राणे राज्यभरात मोर्चे आणि सभा घेताना दिसतायत. रविवारी अकोला जिल्ह्यात लोहारा गावात मशिदीच्या अतिक्रमणाविरोधात त्यांची सभा पार पडली. त्यातही त्यांचा सूर आक्रमकच पाहायला मिळाला. पोलीस आपलं काही देखील बिघडवू शकत नाहीत याचा पुनरुच्चार त्यांनी सभेत केला. त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला, तूच त्या टिप्याची. मला फोटो आणला तर चुकीन झाल्याच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही. मला काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार. आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार? राहायच्या जागेवर सांगा तुम्हाला. नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर मविया नेते तुटून पडले आहेत. पोलिसांना आव्हान देणारी हीच भाजपची संस्कृती आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजपाच्या आमदाराची भाषा बघा. पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली आहे का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा भाजपला मान्य आहे का, असा सवाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील केली आहे. विरोधकांच्यावरही बोलत असताना सबुरीने बोलायची महाराष्ट्रात आजपर्यंतची परंपरा आहे. त्या सर्वांना छेद गेलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका महत्वाच्या नेत्यांच्या महत्वाच्या मुलाने जो लोकप्रतिनिधी राहिलेला आहे, त्याने अशी भाषा वापरणं ही भारतीय जनता पक्षाला कितपत मान्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का, याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल. दुसरीकडे सत्ताधारी या वक्तव्यानंतर सारवासारव करताना दिसतात. एकच असं आहे की आम्ही दोघं एकाच जिल्ह्यातले आहोत. मी निश्चितपणे त्यांच्याशी बोलेन. वक्तव्य करताना पोलीस यंत्रणेचा किंवा सरकारचा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातला अपमान करण्याचा उद्देश त्यांचा निश्चितपणे नसणार याची मला खात्री आहे. नाही, त्यांचं वक्तव्य त्यांचं व्यक्तिगत स्वरूपातलं आहे, पण महाराष्ट्रात संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखली जाईल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, कोणी कायदा हातात घेतलं तर त्याला राज्य सरकारतर्फे संरक्षण देण्यात येणार नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णतः काळजी राज्य सरकारतर्फे घेण्यात येईल. तर टोकाची भूमिका नको, येत्या काळात वडेट्टीवारांचा बॉसही सागर बंगल्यावरच असेल असा टोला नितेश राणेंनी लगावलाय. महाविकास आघाडीमध्ये जे विजय वडेट्टीवार स्वतः मंत्री होते आणि त्यांच्या मंत्री त्यांच्या सरकारमध्ये पोलीस हे वसुलीसाठी वापरले जायचे. ते विजय वडेट्टीवार आम्हाला पोलिसांबद्दल ज्ञान देत आहेत, ते पोलिसांची काळजी घेत आहेत. ज्या महाविकास आघाडीच्या काळात पोलीस
हे उद्धव ठाकरेंचे घरगडी म्हणून वागायचे. मी त्यांना एवढा थोडा सल्ला दिला की जास्त टोकाची भूमिका आमच्याबद्दल घेऊ नका, कारण का कदाचित येणाऱ्या काळात त्यांच्या आणि आमच्या दोघांचाही बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला असेल. नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर आणि कृतीवर ठाम दिसतायत. नितेश राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानं नाहक गृह खात्याची बदनामी होतीये. यातून पोलीस दलाच्या मनोबलावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशात नितेश राणेंचे कान सरकारमधून कोणी टोचणार का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.